सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. उत्तण मास्टरचं आयोजित उत्तण मास्टर चषक 2026 भव्य दिव्य आयोजन आणि या दिवसातील सेकंड सेमीफायनल या स्पर्धेमधला पाहायला मिळतो आहे. एका साईडला असेल विरार परिसरातील शिरगाव मास्टर, तर दुसऱ्या साईडला भाईंदर परिसरामधील उत्तण मास्टर्स. दोन्ही बलवान संघ आहेत. पाहायचं आहे टॅकल बॅकल अगदी मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. काहीतरी झाला तुषार नक्कीच आखला जाणार आहे, कारण या दोन फलंदाजांसाठी झाला आखणं गरजेचं आहे. या दोन जर विकेट मिळत आहेत तर नक्कीच कुठेतरी कमी धावांमध्ये रोखण्याचं काम मात्र शिरगाव संघ करू शकतो आणि तेवढी भूमिका आहे, तेवढी गोलंदाजी शिरगाव संघाकडे आहे. पाहायचं आहे बॅटल चांगल्या रीतीने पाहायला मिळेल. जॉन्सन आणि गेविन ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या साईडला गोलंदाजी मार्गवर विशाल, मागच्या मॅचचा हिरो. पहिलाच बॉल फटका फसलाय, मात्र पाहायचं आहे काय केलं गेलंय. कॅच पकडावा लागेल, सर्वस्व तुम्हाला द्यावा लागेल. मॅचमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण या विकेटसाठी तुम्हाला पूर्णपणे झगडावं लागेल. कारण गेविन असं आहे की ज्याने मागच्या मॅचमध्ये तब्बल 58 धावा कुठल्या आहेत. पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळालाय अगदी जेल सुटल्यानंतर एक सिंगल पूर्ण करतायत. जॉन्सन येतोय स्ट्राईक एंडला आपण बघतोय. अजून एक चांगला शतरक्षण आहे. हो यावेळी कमबॅक खेळलाय विश्वास याने, कारण जेल सुटल्यानंतर थोडंसं बोलणं ऐकल्यानंतर पहा किती बदल पडतोय. एकी असणं गरजेचं आहे. प्रत्येक टीममध्ये तुम्ही 11 खेळाडू खेळत आहे, मात्र 11मधला जो प्रेम हो यावेळी चांगला बॉल आहे. इट्स अ डाऊट बॉल. चांगली गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रेशर निर्माण करतोय. पहा गोलंदाजीची जी बोटाची जादूगरी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन करण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. हो यावेळी फटका खेळलाय, लॉंग ऑन रिझनमध्ये खेळलाय. 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय जयवंत याच्याकडून आणि या बॉलवरती 2 धावा इथे पूर्ण करतायत. चांगली बॉलिंग आहे, चांगली बॉलिंग अजूनपर्यंत पाहायला मिळते. कुठलाही मोठा फटका या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत नाही आहे. सर्वात चांगली पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. फ्लाईट दिली होती मिड विकेट क्षेत्रामध्ये, आडव्या बॅटने चेंडूला पाठवलं आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. अगदी चौकार येतोय आणि या चौकाराने धाव पळत पुढे वाढला जातोय. अजून एक मोठा फटका केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. जयवंत आहेत, मात्र जयवंताच्या मस्तकाला दिल्या जाते सरळ 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. केतन म्हात्रे वाकलनचा अगदी हिरो ज्याला म्हटलं जातं, ज्याने ISPL मध्ये प्रवेश केला आणि
चेन्नई संघामधून परफॉर्मन्स केला आहे असा खेळाडू आणि बायकर मॅन म्हणून ज्याला ओळखलं जातं आहे, 37 कार ज्याच्या नावावरती आहेत तोच 6 फोर व्हीलर आणि 37 बाईक, 39 बाईक ज्याच्या नावावरती आपण बघतोय तो म्हणजेच केतन म्हात्रे, बाकलांचा हिरो ज्याला म्हटलं गेलं आहे. आपण बघतोय त्याचं संगीत आमच्या डी जे मास्टरने आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाचं नाव उंच केलं. व्हाईट बॉल इथं पंच घोषित करत आहेत. या उत्तन गावामधूनही धावसंख्या धावपळीवरती 15 आहे. उत्तन गावामधूनही तुम्ही जर बघितलात तर मॅकमिलन गोविंद ज्याने ISBLमध्ये प्रवेश केला होता, म्हणजे त्यांनी या गावाचं नाव कुठेतरी साता समुद्र पलीकडे नेण्याचं काम केलं आहे. ओहो, यावेळी पुन्हा इथं घुटना टेकलाय. अगदी चेंडू जातोय सरळ 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 सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डी जे. चांगली संगीत अगदी आमचे डी जे मास्टर सिमन आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. षटकारांवर षटकार. अजून एक मारलाय ऑन हॅट्रिक षटकारांची आणि ते हॅट्रिक पूर्ण केले. नाव आहे मिस्टर जॉन्सन. थँक्यू. षटकारांची हॅट्रिक मात्र पूर्ण केली जाते. गोलंदाज मनोज यांच्यावरती केलेला हा प्रतिहल्ला पाहायला मिळतोय. अजून एक आडव्या बॅटने केलेला आहे. अजून एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं पाहायला मिळतं. एक सिंगल या बॉलवरती. सिंगलने धावफलक जर आपण पाहायला गेला तर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 28 धावा. आता मात्र पुन्हा एकदा त्याच गतीने बॅटिंग मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत टीम उत्तन मास्टर्स. 3 षटकार जॉन्सन याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. आक्रमक बॅटिंग या खेळाडूने केले. आजकाल टेनिस क्रिकेटकडे जर आपण लक्ष दिलं तर टेनिस क्रिकेटला आजकाल सुखाचे दिवस आलेत. कारण कुठेतरी टेनिस क्रिकेट आपण बघतोय अगदी ICC या कमिटीने या टेनिस क्रिकेटची ज्यापासून दखल घेतले तिथपासून आज टेनिस क्रिकेट अगदी एक खेळ नाही तर एक व्यवसाय म्हणून बनला आहे. मोठमोठे खेळाडू मोठमोठ्या पैशांमध्ये अगदी या क्रिकेटमध्ये आपला घरी चालवू शकत आहेत या टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पहिलाचा क्रिकेट टेनिस क्रिकेट आणि आताचा टेनिस क्रिकेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पहिलाचा जो क्रिकेट होता तो गावासाठी केला जायचा. आताचा जो क्रिकेट आहे तो स्वतःसाठी केला जातो आहे. एखादा खेळाडू जर आपण पाहिला तर त्याने जर आपली चमकती दाखवली तर नंतर तो साता समुद्र पण होय. कॅच आहे गेविन. यावेळी ते बाद होतील. विकेट मिळाला आहे महत्त्वपूर्ण. कारण गेविन ज्याने मागच्या मॅचमध्ये 58 धावा पटकावल्या होत्या तो फलंदाजी ते बाद होत आहे. विकेट.
थँक्यू न्यू बॅट्समन क्रमांक 3 वरती अजून एक हार्ड हिटर सुनील मैदानामध्ये येतोय. धाव संख्येकडे लक्ष दिलं. आता धाव फलक जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. रामदास आपण बघतोय क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्गवर. ओहो पहिलाच बॉल जॉन्सन आता मात्र काउकॉर्न रिझन मध्ये झेल टिपला जातोय. विशाल याच्या हातामध्ये विस्तवलेला हा झेल रामदासेच्या गोलंदाजीवरती आलेला हा पहिला विकेट. इथे फलंदाज बाद होत आहेत. थँक्यू मुंबईचा वंडर बॉय परदीन काळजी. कोण उचलेल या खेळाडूला. अगदी ग्रामीण धमाकामध्ये ताबडतोब बॅटिंग करून गोरसई बस संघ त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता. भावेश पवार परदीन काळजी त्यानंतर आपण पाहिलात तर पवन केणी. काय गेम खेळला होता ग्रामीण धमाकामध्ये. हो यावेळी गॅपमध्ये काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम अमय्याचा क्षेत्ररक्षण आपण बघतोय. 32 धावांवरती धावफलक पाहायला मिळतोय. चांगली धावफलक पाहायला मिळतोय अजूनपर्यंत. कारण ते 3 षटकार जे आले होते त्या 3 षटकाराने हा धावफलक अगदी वेगाने वाढला होता. आता कुठेतरी धावांवरती रोख लावण्याचं संधी आहे. धावा तुम्हाला आता कमी करण्यासाठी त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय झालं हे न विचार करता पुढच्या बॉलमध्ये काय होईल त्यावरती विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या महत्त्वपूर्ण 2 विकेट घ्यायच्या होत्या त्या 2 विकेट तुम्ही मात्र इथे पटकावल्यात. आता कुठेतरी फलंदाजांवरती जो प्रेशर आहे तो तुम्हाला आणावा लागेल. एका साईडला आपण पाहिला तर अजून एक हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये आहे सुनील. या मीरा भाईंदरमधील हा एक दिग्गज खेळाडू आहे. या खेळाडूंनी भरपूर कारनामे आपल्या नावावरती केलेत. या मीरा भाईंदरमध्ये आपण पाहिलात हो रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट रिझनकडे. चेंडू जातोय अगदी चौकारासाठी. हा आलेला सुनील याच्या बॅटमधून पहिला धमाका. थँक्यू डीजे. याही खेळाडूला आपण बायकर मॅन म्हणू शकतोय. कोण विसरेल ते मीरा भाईंदरची बिग बॅश. कोण विसरेल त्या मीरा भाईंदरमधील सुनीलने केलेला धमाका. तो पहिला बाईक मला वाटतं सुनीलच्या नावावरती केली गेली होती मॅन ऑफ द सिरीजची. आणि तोच खेळाडू यावेळी 40+ या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने खेळला. अगदी आपण पाहिलात तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक घेत आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जाईल. 2 धावा या बॉलवरती मिळाल्या जात आहेत आणि 2 धाब्याने धाव फलक पुढे सरकत असताना पोहोचला आहे 39 या आकड्यावरती. अंतिम बॉल बाकी आहे.
तिसरा षटक मार्गस्थ आहे. 39वा धाव फलकावरती लागला गेल्यात. ओहो यावेळी अपील केलंय. क्लीन एलबी फलंदाज इथे बाद होतोय. विकेट मिळालाय. सुनील इथे बाद होतोय. थँक्यू डी जे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये हेस्टिंग याला आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावरती 39 पाहायला मिळते. 39 रन. अंतिम षटक पद्मन गोलंदाजी मार्गवर येतोय. शेवटचे 6 बॉल बाकी असतील. हेस्टिंग आणि रॉडनी ही जोडी मैदानामध्ये. अंतिम षटकामध्ये पद्मन या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे. पद्मनला ती कामगिरी करावी लागेल. पण एका साईडला बॅटिंग करत असताना टीम उत्तम संघाची जी धावसंख्या आपण बघतोय ती एक चांगली धावसंख्या म्हणू शकतोय. मात्र या अंतिम ओव्हरमध्ये उत्तम संघ अटॅकिंग बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर करेल. मात्र पद्मन काय करेल. हो पहिलाच बॉल सरळ खेळलाय. चेंडू येतोय. आमच्या समर्थन कक्षाला मानवंदना देण्यासाठी षटकार मिळतोय. नेक्स्ट बॉल. अजून एक मोठा फटका खेळलाय. खाऊ कॉर्नर रिझन मध्ये पाठवलाय. नाही एक्का नाही दुक्का. फलंदाज रॉडनी याने मारलाय छक्का. थँक्यू. आता मात्र चमकला जातोय. पर्दे का हिरो भी कभी भी शेर बनता है. आणि तो शेर आता मात्र रॉडनी बनलाय. कारण 3 हिरो बाद झालेत. जॉन्सन, गेविन आणि सुनील. आणि त्यानंतर हा चौथा हिरो आपण बघतोय रॉडनी. हो यावेळी आपण पाहिला तर पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल इथे घोषित केला जातोय. अमांतर धाब्याने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलकाकडे लक्ष दिला तर धावफलक पाहायला मिळतोय 52 या आकड्यावरती. 52 रन ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग उत्तर मास्टर संघाची पाहायला मिळते. घरेलू मैदान आहे. मात्र ज्या प्रकारे आपण पाहिला तर अजून एक डीप काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर अजून एक धमाका मिळतोय. रॉडनी याच्या बॅटमधून आलेला हा षटकार फलकावरती पाहायला मिळतात. अजून एक मोठा डोंगर रचण्याचा काम मात्र करताय. अजून एक फुलटॉस बॉल. अजून एक चौथा षटकार रॉडनी याच्या बॅटमधून आलेला. बिग हिट. थँक्यू. पहा ज्यावेळी मी गेविनला विचारलं होतं की मित्रा तुम्ही बोटीमध्ये व्यवसाय करून बोटीचं जॉब करून तुम्ही प्रॅक्टिस कधी करता आणि प्रॅक्टिस करता कुठे. तर त्यावेळी गेविनने सांगितलं होतं की नक्कीच आमची प्रॅक्टिस मात्र इथे पहा. हो
क्या बोलेगा इसको अभी. हे रॉनी जणू काय धोबी घाट मधून कपडे धुतल्यासारखं धुतोय गोलंदाजाला. 5 बॉल मध्ये 5 षटकार. अंतिम बॉल आहे. पहा हा सन्मान दिलाय या गोलंदाजाला. पहा 5व्या बॉल आणि 6व्या बॉलवरती सन्मान दिलाय. पहा ही क्रिकेटची आणि कुठल्या तरी त्या गोलंदाजाची थोडासा दखल घेण्यासाठी हा फटका केला गेला रॉन्नीकडून. कारण कुठेतरी 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले होते. मात्र एकदा टाळ्या होत्या त्याच्यासाठी. काय बॅटिंग केली आहे. रॉडनी नाव आहे आणि काय नाव आहे तर हा उत्तमचा अगदी ब्रँड आहे. वेल प्लेड रॉडनी. वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 72 रन्स टू विन्स. 72 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला 4 ओव्हरमध्ये. विशाल मोठं लक्ष आहे. फार तेवढी ताकद शिरगाव संघाकडे आहे. या 72 धावाही शिरगाव संघ चेस करू शकतोय. मात्र या दोघांची पार्टनरशिप होणं गरजेचं आहे.
वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. इथे सेकंड सेमीफायनलचा सामना आणि सेकंड सेमीफायनलमधील सेकंड डाव इथे पाहायला मिळतोय. 72 धावांचं लक्ष्य समोर ठेवला गेला आहे 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी टीम शिरगाव मास्टर या संघाला. रेनॉल्ड पहिला गोलंदाजी मार्गवर. मनोज पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन तर ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पहिला पाहायला मिळतोय. नो बॉल इथे पंचाने घोषित केला आहे. ओव्हर स्टेपिंग मला वाटते पाहायला मिळाले आणि ज्याचं कारण आपण पाहू फलकावरती. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो हो सुनील आहे तिथे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सिंगल पूर्ण करतात मनोज. सिंगलने धाव फलकाला नेऊन ठेवतात 2 या आकड्यावरती. 72 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. फटका खेळलाय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय अगदी दणदण करत चौकारासाठी 4 रन्स. अनादर आपण पाहिला परत नो बॉल आहे का अंपायर. येस नो बॉल. नो बॉलवरती आलेला हा चौकार म्हणजे 5 धावा बोनसच्या रूपाने इथे दिल्या गेल्या. चौकार 72 धावांचं लक्ष तर शिरगाव मास्टर या संघासमोर. सुरुवात चांगली करावी लागेल. धाकड सुरुवात करावी लागेल. अजून एक चांगला बॉल आहे. स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये मात्र इथे विकेट मिळेल. मनोज हे फलंदाज इथे बाद होत आहेत. थँक्यू धावा पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय 9 या आकड्यावरती. पहिला ओव्हर मार्गस्थ. 4 बॉल या ओव्हरमधील हाताळले गेलेत. अंतिम 2 बॉल बाकी असतील अजूनही. नेक्स्ट बॉल. ओहो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जॉन्सन आपण पाहिलात तर रेनॉल्ड येते झेल खाली आणि एक सुंदर झेल पकडलाय आणि फलंदाज जयवंत हा इथे बाद होतोय. थँक्यू रेनॉल्ड याला आपण बघतोय. 2 गडी इथे डगआउटमध्ये परतले गेलेत. रामदास येतोय नवीन फलंदाज.
अजून एक चांगला बॉल आहे, डॉट बॉल. अंतिम बॉल पाहायला मिळतो पहिल्या ओव्हरमधील. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. 2 गडी डगआउटमध्ये परतले गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या प्रथमतः पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना टीम शिरगाव या संघाची धावसंख्या आहे 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोर जी रिक्षा उभी आहे त्यांना विनंती करेन मी की जरा बाउंड्रीच्या बाहेर काढा रिक्षा प्लीज. जी रिक्षा समोर उभी आहे त्यांना विनंती करेन बाहेर काढा प्लीज, जरा सहकार्य करा. सेकंड ओव्हरमध्ये कॅरोल हा गोलंदाज आपण बघतोय. कॅरोल या गोलंदाजाला बोलवलं गेले दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल. ओहो, यावेळी पटका खेळला आहे, सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा या बॉलवरती फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 11. पहा लॉग रिझनमध्ये कोण आहे, ज्याने 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले तो रॉडनी आपण बघतोय. काय बॅटिंग केली आज रॉडनी याने. अफलातून बॅटिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे. सिंगल इथे पूर्ण करत आहेत आणि एका सिंगलने धावफलक पुढे सरकत असताना पोचले जाऊन 12 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. चला, तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली बिमरसाठी. चेक करा कमरेच्या वर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहिला तर पहा ज्यावेळी बॉल डिलिव्हर झाला त्यावेळी बॉल खाली आला होता, लक्षात घ्या. आणि त्याप्रकारे हा बॉल इथे फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू इथे गिनती केला जाईल. अजून एक चांगला बॉल आहे, जबरदस्त. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्गवर कॅरोल याला आपण बघतोय. ओहो, पटका खेळलाय लॉंग ऑन रिझनमध्ये. रॉडने याला आपण बघतोय, सुंदर झेल टिपलाय आणि रामदास यांनाही परतावं लागतंय.
थँक्यू डी जे गॉड ऑफ टेनिस क्रिकेट ज्याला म्हटलं जात आहे कृष्णा सातपुते आणि त्यांचं संगीत इथे पोहोचवलं जाते. नेक्स्ट बॉल गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज असेल. परेश येत आहेत. डू बॅट्समन मैदानामध्ये. कॅरोल याला आपण बघतोय गोलंदाजी मार्गावर. फटका खेळला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल फक्त पूर्ण केली जाते. सिंगलने जर आपण पाहिलात तर धावपळक पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. अंतिम बॉल या ओव्हरमधील. अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी आपण पाहिलात तर चेंडू एक सिंगल इथे पूर्ण केली जाते फक्त आणि वाईट बॉल इथे पंच घोषित करतायत. वाईट +1 अशा 2 धावा इथे मिळाल्या जात आहेत. 2 धाव्याने धावपळक पुढे सरकत असताना पोहोचला जाऊन 15 या आकड्यावरती. 72 धावांचं लक्ष समोर ठेवला गेला आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी धावसंख्या ज्या पाहिजे होत्या त्या धावा पाहायला मिळत नाही आहेत. यावेळी यष्टा उद्ध्वस्त गेल्यात. फर्निचर बिघडवला आहे. अजून एक विकेट गमावला टीम सिरगाव संघाने. थँक्यू आईवन येतोय. नवीन गोलंदाजी मार्गावर. आईवन या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे. 3रा षटक मार्गस्थ होत आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला आहे. विशाल यांना आपण बघतोय. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आहे. 2री धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 2 धावा या बॉलवरती. 2 धाव्याने धावपळक पुढे सरकत असताना पोहोचला आहे 17 या आकड्यावरती. क्रिकेटमधील अशुभ आकडा म्हटलं जाते 17 धावसंख्येला. 13 आणि 17 ही क्रिकेटचे अशुभ धावसंख्या आपण म्हणतो आहे आणि तो 17चा आकडा या धावफलकावरती आहे. पाहिजे 17चा खतरा कुठल्या संघाला बसला जाईल. सिंगल पूर्ण केली जाते मात्र खतरा बसला आहे टीम उत्तम संघाला. कारण मिळतात तिथे 4 धावा. चौकार. वेलकम थँक्यू डी जे. आपण बघतोय नुकताच या मंचावरती आमच्या उपस्थित होत आहेत नगरसेविका सौ शर्मिला बगाजे मॅम यांचं इथे आगमन होत असताना वेलकम आगतम स्वागत इथं पूर्ण करतात. वेलकम मॅडम. आपलं पुन्हा एकदा खूप धन्यवाद. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे नगरसेविका मॅम. नवीन गोलंदाज अंतिम षटकामध्ये सुनील या गोलंदाजाला बोलावलं गेलं. 6 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. नुकत्याच मंचावरती उपस्थित आपण बघताय मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेविका सौ शर्मिला बगाजे मॅम यांचं इथं आगमन नुकतंच झालं आहे आणि नक्कीच त्यांच्याच आगमनाने नक्कीच या मॅचमध्ये
हा सेमीफायनलचा सामना आणि या सेमीफायनलचा आनंद इथे घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टर्न केला आहे. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट खेळलं जात आहे. केविन याला आपण बघतोय. 2 धावा या बॉलवरती. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला आहे. 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 25 या आकड्यावरती. अजून एक चांगला फटका. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. सिंगल पूर्ण करत आहेत. सिंगल डबलने आता काही होणार नाही आहे, कारण मॅच जर आपण पाहिलं तर या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण 3 बॉल बाकी आहे शेवटचे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. अंतिम 2 बॉल बाकी असतील या मॅचचे. मॅच पूर्णपणे जिंकलाय टीम उत्तन मास्टर या संघाने, कारण 2 बॉलमध्ये अजूनही खूप मोठं लक्ष आहे. अशक्य असं टार्गेट आहे. अंतिम बॉल. कटचा फटका केलाय. चेंडू जातोय 3rd मॅन रिझनमध्ये. चेंडू दणदण करत गेलाय. अजून एक चौकारासाठी. 4 धावेने सामना जिंकलाय उत्तन मास्टर संघाने आणि फायनलमध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ इथे पाहायला मिळतोय, तो म्हणजेच उत्तन मास्टर्स उत्तन संघ.